नाही, खरं तर 14 गावांचा विषय हा गेल्या वर्षीच सुटलेला आहे. ही आमची मागणी होती, की नवी मुंबईत ही गावं घेतली जावी. ती घेतलेली आहेत. विषय फक्त त्यावेळेस पण चर्चेस आला होता. नाईक साहेबांची त्यावेळेस ही मागणी होती, की या भागासाठी घ्या गावं, परंतु इथे विकास निधी तुम्हाला द्यावा लागेल सरकारला आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ही गावं घेतल्याचा अभिनंदनच केलं होतं आम्हा सर्वांचं आणि समर्थनही केलं होतं. परंतु आता ह्या मधल्या काळात अजूनही या गावांसाठी नगरविकास खात्याकडनं म्हणा किंवा सरकारकडनं इतर प्रकारे कोणताही निधी वर्ग झाला नाही. त्यामुळे त्यांची साहजिक अशी भावना झालेली आहे की नवी मुंबईवर तो भुर्दंड पडेल. परंतु आमची त्यांना एकच विनंती आहे की इथे पण तुम्ही बघाल की अनेक म्हणजे इथली टॅक्स वसुलीच जर आता या स्टेजला जरी केली तरी 100-150 कोटीचीच वसुली होईल. अनधिकृत बांधकामांबद्दल त्यांची जी ओरड आहे, अनधिकृत बांधकामं सगळीकडे आहेत. नवी मुंबईत पण सगळी काही संपलेली नाही आहेत. हा सर्वस्वी प्रशासनाचा अंमलबजावणीचा विषय, तो काय आमच्या गाववाल्यांचा विषय नाही आहे. त्यामुळे तो सरकारने करावा, त्यालाही कोणाची आडकाठी नाही आहे. उगीचच 14 गावात नवी मुंबईत सामील झाली असताना त्याचं दप्तर घेण्यात दिरंगाई किंवा इतर गोष्टी करून ह्या गावकऱ्यांना वेठीस धरू नये, आमची कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून